जास्त विचार करत बसलं की कृती करण्याची संभावना खूप कमी होऊन जाते। पुस्तकामधील धड्यापेक्षा आयुष्याने दिलेले धडे जास्त लवकर समजतात। जेवढ्या उंच शिखरावर पोहोचाल तेवढे सोबती कमी होतील। लहान तळ्यासारखे गोड राहा, जिथं सिंह सुद्धा खाली मान घालून पाणी पितात। निंदा आणि टीका वाट्याला यायला हवी, फक्त स्तुतीच ऐकू आली तर प्रगतीचे मार्ग बंद होत जातील। जीवनात प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा असतो, कारण चांगले लोक साथ देतात तर वाईट लोक अनुभव देतात। सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात। फक्त संघर्षाच्या काळातच एकटं राहावं लागतं, बाकी चांगल्या काळात सर्वच सोबत असतात। दुसऱ्यांना अडचणीत आणून तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकत नाही। काही लोक आनंद मिळेल ते काम करतात, तर काही लोक मिळेल त्या कामात आनंद शोधतात। अपयश मिळाल्यानंतर कोणाला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही। उठा, पुन्हा तयारी करा आणि कधीही हार मानू नका। जीवनात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, जोपर्यंत आपण चालणं थांबवत नाही तोपर्यंत आपण किती हळू वेगाने चालत आहोत यामुळे काही फरक पडत नाही। तुमच्या स्वप्न खूप मोठे ठेवा, ते पूर्ण करण्यासाठी मेहनत भरपूर करा, मात्र ते पूर्ण न करण्याची कोणतीही कारणे देऊ नका। कुठलीही अशक्य गोष्ट ती मिळेपर्यंतच कठीण असते। आनंद हा आपण कोण आहोत आणि आपल्याकडे काय आहे यावर अवलंबून नसून आपल्या विचारानुसार तो आपल्याला हळूहळू कळत असतो। आयुष्यात किती दुःख असू द्या, ते किती कठीण असू द्या, कधी हार मानू नका। या जगात कोणतीही गोष्ट कायमची राहत नाही, दुःखही हळूहळू कमी होईल। तुमच्या मनातील भीतीवर कधीच विश्वास ठेवू नका, कारण तिला तुमच्यातील क्षमता नाही माहीत। आपल्याला त्याच गोष्टी मिळतात ज्यावर आपण लक्ष केंद्रित करतो, म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्यावरच लक्ष केंद्रित करा। जर पळून पळून थकला असेल तर चालत राहा, पण थांबा तेव्हाच जेव्हा तुम्ही तुमचे लक्ष गाठाल। एखादी गोष्ट मिळण्यासाठी एखादा दिवस किंवा वर्षही लागेल, मात्र जे मिळवायचे आहे त्याचा मार्ग नक्कीच मिळेल। जीवनाची खरी सुरुवात तेव्हाच होते जेव्हा आपण आपला कम्फर्ट झोन सोडतो। दररोज सकाळी उठल्यानंतर स्वतःलाही आठवण करून द्या की मला जे मिळवायचे आहे ते मी मिळवू शकतो। भूतकाळातील अनुभव आणि भविष्यातील प्रेरणा घेऊन आपण वर्तमानात हवं ते मिळवू शकतो।